अंगावर शहारे आणणारी थरकाप सोडणारी एक अत्यंत भयंकर अशी घटना समोर येते। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध असं देवस्थान ते म्हणजे श्री पुरुषोत्तम पुरी। या ठिकाणी भगवान पुरुषोत्तमाची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, भव्य दिव्य असं मंदिर आहे। त्याच ठिकाणी एक गोदावरी पात्र आहे आणि या ठिकाणी दर 3 वर्षाला अधिक मास येतो आणि जो भारत देशामध्ये ज्याला खेड्यापाड्यांमध्ये धोंड्याचा महिना म्हणतात, याच महिन्यामध्ये मलमूत्र मास अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून याला संबोधलं जातं। आणि याच महिन्यामध्ये महिलांची महाराष्ट्रातून महिलांची हजारो लाखोच्या संख्येने या देवस्थानाच्या ठिकाणी गर्दी होते, दर्शन घेतात, स्नान करतात। परंतु याच ठिकाणाहून आज अत्यंत हृदयद्रावक घटना समोर येते। एक नाही, दोन नाही, या घटनेमध्ये जो सोशल मीडियावरती व्हिडिओ सध्या चालतोय त्यामध्ये जे दाखवलं, जी परिस्थिती समोर आली, त्या घटनेमध्ये अजून एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। 50 ते 60 नाही, तब्बल 70च्या आसपास प्रवासी त्या बोटमध्ये बसवण्यात आले आणि ते देखील बळजबरीने बसवण्यात आले आणि त्यांच्या हाताला धरून ओढत नेऊन त्यामध्ये बसवण्यात आलं। काही पैशांसाठी आज जीवाशी खेळताना आपल्याला बोट चालक पाहायला मिळतात। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु यामध्ये एक मुलगा बेपत्ता झालेला आहे। त्याचा तपास शोध सुरू आहे, मोहीम सुरू आहे, परंतु अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही। आज ही घटना समोर येता क्षणी संपूर्ण बीड जिल्हा, मराठवाडा, महाराष्ट्र हादरला। कारण पुरुषोत्तमपुरी हे एक भव्य दिव्य देवस्थान आहे, मंदिर आहे। या ठिकाणी सर्वजण आशीर्वाद घेण्यासाठी जातात, परंतु त्या ठिकाणी बोटमध्ये बसल्यावर क्षमतेपेक्षा जास्त भाविक त्या बोटमध्ये आले आणि एक साईडला कलवंडी आणि नदीपात्रामध्ये ती बोट पलटी झाली। यामध्ये सर्वांचे प्राण वाचवण्यात आले, यश हाती आलं, भगवंताने हे संकट टाळलं। परंतु यातून एक मुलगा बेपत्ता झालेला आहे आणि आज सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। पाणी देखील नदीपात्रामध्ये भरपूर आहे। या घटनेनंतर ही घटना बाहेर येत्या क्षणी सर्व मीडिया त्या ठिकाणी पोहोचली आणि ज्या महिला त्या बोटमध्ये होत्या त्या महिलांनी बाईट दिली, त्या महिलांनी संपूर्ण हकीकत सांगितली की जास्त गर्दी झालेली आहे, या बोटमध्ये आम्हाला नको। तर त्या बोट चालवणाऱ्या व्यक्तीने बळजबरीने आम्हाला त्या बोटमध्ये बसवलं आणि ही घटना गर्दीपेक्षा क्षमतेपेक्षा जास्त गर्दी बोटमध्ये झाली आणि त्यामुळे त्या बोटचं संतुलन बिघडलं आणि बोट पलटी झाली। या घटनेमुळे आज सर्व महिला भयभीत आहेत। आज सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय सोशल मीडियावरती तुफान आणि यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण। काही दिवसापूर्वीच पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी अनेक मंत्रिमंडळ देखील जाऊन दर्शन घेऊन आले, कारण पुरुषोत्तमपुरी हे अत्यंत प्रसिद्ध देवस्थान आहे। भगवान श्री विष्णूचा अवतार पुरुषोत्तमपुरी, पुरुषोत्तम भगवंताच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवरती आलेले हे संकट भगवंतांनी निवारलं। हे संकट जवळ येऊ दिलं नाही, कोणाचीही जीवितहानी झालेली नाही, कोणावरही दुःख कोसळलेलं नाही, परंतु बाल बचावलेले हे भाविक आज आपली व्यथा मांडताना सोशल मीडियावरती दिसून येतात। महिलांनी संपूर्ण आपबीती या घटनेची सांगितली। काही पैशांसाठी, लालसेसाठी आज या भाविकांच्या जीवाशी खेळलेला हा खेळ अत्यंत किती हृदयद्रावक होता, परंतु भगवंताने हे संकट टाळलं। भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर भगवंत कसा जीवतो हे देखील आपल्याला या घटनेतून पाहायला मिळालं, आश्चर्य पाहायला मिळालं, चमत्कार पाहायला मिळाला भगवान पुरुषोत्तमाचा। एवढी मोठी दुर्दैवी घटना घडली, भर गोदावरी पात्रामध्ये बोट पलटी झाली। यामध्ये लहान मोठे थोर ज्येष्ठ सर्व मंडळी होती, भाविक होते, परंतु कोणाचाही यामध्ये जीव गेलेला नाही। हा एक पुरुषोत्तमाचा चमत्कारच म्हणावा लागेल। परंतु ही घटना घडू नये अशी यासाठी काळजी घ्यायला पाहिजे होती, परंतु या निष्काळजीपणामुळे, दुर्लक्षामुळे आज ही घटना घडली आणि आज सर्व बीड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यात, महाराष्ट्रामध्ये आज या चर्चेची सुरुवात झाली। सर्व आज हळहळ व्यक्त करत आहेत। काही दिवसापूर्वी अनेक अपघात पाहिले आपण, भीषण अपघात पाहिले। अशीच एक घटना घडली होती बाहेर। यामध्ये आपल्या मुलाला छातीला धरून गतप्राण झालेली ती माता, अत्यंत हृदयद्रावक घटना ती घडली होती। संपूर्ण देश हादरला होता। आज पुन्हा एकदा ही घटना घडली, परंतु यामध्ये कोणाचीही जीवितहानी नाही। हीच सर्वत्र आज भगवंताचे आभार मानले जाते।
परंतु अशा घटना घडू नये यासाठी काळजी घ्यावी यासाठी देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत